ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपल्यासोबत उमेदवार कोण आहे तर निवडणुकीची व्यूहरचना काय असणार? मैं प्रभाग क्रमांक 20 में आज उम्मीदवारी फॉर्म भरा हूँ। मेरे साथ अबू बकर सैयद क में है, कुरुशा नूरुल हसन मुल्ला ये महिलामध्ये ओबीसी मध्ये है, सो परवीन इनामदार ये महिला ओपन के अंदर है। ऐसे 4 लोग को जो उम्मीदवारी मिल चुकी है, बी फॉर्म जोड़ा गया। मैं हमारे सभी पार्टी के वरिष्ठ नेतागण, पार्टी के सर्वेसर अजित दादा पवार साहब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य के, आदरणीय भरणे मामा कृषी मंत्री अण्णा बनसोडे साहेब, शहराचे सर्व जे पदाधिकारी, आमचे महाराष्ट्रामध्ये सहकारी असणारे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, हे सर्व मिळून आम्ही महानगरपालिकेत जास्तीत जास्त कसा सीट येतील ते मी प्रयत्न करणार आहे व काही लोकांना सत्तेपासून रोखणार आहे ते समजा तुम्ही। फक्त आमचा विश्वास आहे ज्या लोकांसाठी आम्ही काम करणार आहे त्या लोकांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरणार आहे, लोकांना साथ देणार आहे सुखात दुःखात म्हणा, विकासाच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जे पण फंड असेल ते मी वरिष्ठ मंडळ नेते मंडळाकडून आम्ही आणणार आहे। हातदोड भागाचा मी विकास करण्याचा माझा उद्देश आहे, माझा मकसद आहे। तुमची लढाई बघू आता सध्याला तर काय चित्र स्पष्ट नाही, सर्व उद्योगासमोर आहे, तर आता उद्या किंवा परवा सर्व चित्र क्लिअर होईल। शौकत पठाण म्हणतात की एमआयएमचाच पॅनल प्रभाग 20 मधून निवडून येणार है। क्या अच्छी बात है, कोशिश है उनके रहने दे दो। देखो कोशिश सबकी रही थी, लेकिन हमारा भरोसा पब्लिक के ऊपर है, मतदार के ऊपर है, और मतदार को मालूम है कौन काम करने वाला है, कौन विकास करने वाला है, कौन सुख दुख में आने वाला है, और किसकी पार्टी सत्ते के अंदर है, कौन ज्यादा निधि ला सकता महाराष्ट्र राज्य से, महापालिके से। फारुख शाब्दी परंतु प्रेमात पडलेत, काय त्यांचा फायदा होऊ शकतो का तुम्हाला? होऊ शकतं की फारुख शाब्दी आले तर त्याचे वेलकम आहे। मी आपल्याला गवाही देतो, जे पण नेते मंडळी असेल, जे पण पक्षाचे असेल, आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे। म्हणून पुरेशा मुलं आहेत आणि ओपन महिलामधून परवीन इनामदार आहे, असा आमचा पॅनल आहे। बी फॉर्म आम्ही जमा केलेला आहे। तस्लीम शेखचं काय झालंय, चर्चा होती? तस्लीम शेखला त्यांच्या पतींना 16 मधून बी फॉर्म दिलायचा, म्हणजे लिस्ट आली नाही, काय नाही डिक्लेअर केलेलं, असं कसं काय? तुम्हाला फोन करून सांगितलं? फोन करून नाही, आम्हाला बी फॉर्म मिळाले सगळे। हा सबमिट। प्रभागच्या लोकांना काय आव्हान करेल? प्रभागच्या लोकांना आव्हान आहे आमचं साहेब, कामाची तळमळ असलेल्या लोकांना प्रतिसाद द्या, त्यांना निवडून आणा, जेणेकरून प्रभाग हातदोड भागात असल्यामुळं अविकसित भाग आहे आपला, बऱ्यापैकी विकास करता येईल अशा लोकांना निवडून द्या। काँग्रेस का सोडली? बघा साहेब, माझा प्रभाग हातदोड भागात येतो, महापालिकेचा निधी पुरत नाही, त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की अजितदादा एक महाराष्ट्राचा चेहरा आहे जो विकासाला प्राधान्य देतो, त्यामुळं आम्ही निर्णय घेतला। सर्वांनी पोलिसांच्या सूचनेप्रमाणे एक लाईन करायची। म्हणण्यावर प्रणिती शिंदे निधी देत नव्हते असं म्हणायचं? कोणताही गोंधळ करायचा नाही, सगळ्यांचे फॉर्म घेतले जातील। पक्षाचे आहे, फक्त उमेदवारांनी एक जण आधी जास्त लोकांनी आधी यायचं नाही। त्यांचा निधी अपुरा पडतो, सगळ्यांना न्याय देऊ शकत नाहीत, पण तसं न करता आमच्या प्रभागामध्ये कामं खूप आहेत साहेब, पिण्याच्या पाण्याचे असतील, रस्ते असतील, ड्रेनेजची कामं असतील, गटरीची कामं असतील, ते करण्यासाठी आम्हाला पक्ष बदलावा लागला। ओके मेंबर बोलो, 1 मिनट रोल। अस्सलाम वालेकुम। आज प्रभाग क्रमांक 20 से हम चारों उम्मीदवार, पहले उम्मीदवार ओबीसी में से मुल्ला साहब, इनके मिसेस, और 2 में से हमारे आलमनगर के घर वाले हमारे चाची परवीन इनामदार, क में से मैं खुद अबू बकर हारून सैयद, 2 में से तौफीक इस्माइल शेख खुद पहलवान, उन 4 जन हमें बी फॉर्म के साथ हमारा फॉर्म भरे हैं और हमको भरोसा है हमारा पैनल पूरा चुन कर आएगा। इतना ही बोलते हैं। ओके।